निवडणूक आयोगाने आता काही निवडणुकांना स्थगिती दिलेली आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। राज्यातील जवळपास 24 नगर परिषदांमधील निवडणुका पुढे ढकलल्या। न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्याने निर्णय। कोकण, बारामती, पुणे, नागपूर, महाबळेश्वर, साताऱ्यासह 24 नगरपालिकांच्या निवडणुकांचा याच्यामध्ये समावेश। कायदेशीर सल्ला घेऊनच निवडणुका पुढे ढकलल्या। राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। एकूण 24 नगरपालिका आणि 150 सदस्यांच्या निवडणुका या 20 डिसेंबरला होणार। आयोगाची माहिती। निवडणुका पुढे ढकलणं योग्य नाही। काही नगरपरिषदा, नगरपंचायती निवडणुका स्थगित केल्याच्या प्रश्नावरती मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ काढल्याचंही वक्तव्य। भाजपाकडून निवडणूक आयोगाला पत्र। मतदानाला 1 दिवस शिल्लक असताना निवडणुका स्थगित करणं अयोग्य। रवींद्र चव्हाणांचं राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र। अजितदादा शिंदेंसह 20 नेत्यांच्या अडचणी वाढल्या। मतदारांना प्रलोभन देण्याच्या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल। संबंधित ठिकाणांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आयोगानं तात्काळ अहवाल मागवला। निवडणुकीचा बोरखेड काँग्रेसला मान्य नाही। गोंधळाला सर्वस्वी मुख्यमंत्री जबाबदार। आम्ही या प्रकरणी हायकोर्टात जाणार। काही ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांचा इशारा। एक व्यक्ती म्हणतो, माझ्याकडे नगरविकास खातं, माझ्याकडे भरपूर पैसा आहे। फडणवीस आणि आयोगाला कळत नाही का? राऊतांचा सवाल। तर निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय नगरविकास खात्याचा नाही, फडणवीसांचा राऊतांचं प्रत्युत्तर। निवडणूक आयोगानं काम अत्यंत संतापजनक केलेलं आहे। शेवटच्या तासात निवडणूक थांबवणं चुकीचं। काँग्रेसच्या हर्षवर्धन सकपाळांची टीका। निवडणूक आयोगाचा कारभार केंद्र सरकारच्या गुलामीचं प्रतीक। खासदार अरविंद सावंत यांची निवडणूक आयोगावर टीका। आदित्य ठाकरेंनी मतदार यादीतील घोळ दाखवून दिले होते, सावंतांचं वक्तव्य। आता पाहूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 ला। खोके घेऊन पसार झालेल्या गद्दारांना त्यांची जागा दाखवायची। नियोजन शून्य विकासामुळे मुंबईची हवा खराब। सत्तेच्या हव्यासापोटी या गोष्टी घडल्यात। उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका। इंद्रायणी नदीला फेसाळ मुक्त करणार, आराखडा तयार। तुम्हाला निर्मळ इंद्रायणी दिसेल। आळंदीतून देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। नाशिक जिल्ह्याला अजून पालकमंत्री नाही, मीच पालकमंत्री आहे समजा। नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य। भाजपमध्ये मस्त भांडणं सुरू आहेत। जोरगेवार आणि मुनगंटीवार तलवार घेऊन उभे आहेत। आज की रात कत्तल की रात जागे रहो। चंद्रपुरातील प्रचार सभेतून वडेट्टीवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन। नितेश राणे 1 नंबरचे डरपोक आमदार। राणेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी मी 30 कोटी मागितल्याचा पुरावा द्यावा। संदेश पारकरांचं आवाहन। दरम्यान पारकरांनी 30 कोटी नगराध्यक्षपद मागितल्याचा आरोप नितेश राणेंनी केला होता। ज्यांना सत्तेचा माज आलाय त्यांना सत्तेतून बाहेर ठेवा। जिंतूरमधील प्रचार सभेत अर्जुन खोतकरांची नाव न घेता मंत्री मेघना बोर्डीकरांवर टीका। हायकोर्टाच्या निकालाची प्रत येईपर्यंत निवडणुकीला स्थगिती असावी। अनगर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित करण्यात आल्यानंतर उज्ज्वला थिटेंची प्रतिक्रिया। तर मुंबई हायकोर्टात जाऊन कोर्टाला विनंती करणार असल्याची थिटेंची माहिती। राजन पाटलांना आता तिसऱ्यांदा फुगड्या खेळण्याची संधी मिळावी। आमचे अपील कोर्टाने फेटाळले असले तरी आम्ही निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार। अनगर नगरपंचायतीच्या स्थगितीवरून उमेश पाटलांची प्रतिक्रिया। मुंबईतील मालवणीत घुसखोर राहत असल्याचा मंगलप्रभात लोढांकडून उल्लेख। लोढांचं मालवणी परिसरातील लोकांबाबतचं विधान वादात। तर अवैध बांगलादेशींना शोधायचं काम सरकारचं, मात्र धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय। पृथ्वीराज चव्हाणांची लोढांच्या वक्तव्यावर टीका।